जर तुम्हाला स्वप्नात कोणासोबत तरी लैंगिक संबंध करताना जाणवले असेल तर कदाचित असे स्वप्न विसरणे तुमच्यासाठी खूप कठीण आहे। परंतु तुम्हाला माहीत आहे का की आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये जवळजवळ सर्वच प्रकारच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला गेला आहे। स्वप्नात देव दिसणे, पैसे दिसणे आणि स्वप्नात लैंगिक संबंध ठेवण्याचा अर्थ देखील सांगितला आहे। हे घडण्यामागची कारणे जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये आमच्यासोबत राहा। नमस्कार आणि तुम्हा सर्वांचे कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। जर तुम्हाला स्वप्नामध्ये देव येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही देवाला काहीतरी नवस केला होता पण तो पूर्ण करायचा राहून गेला आहे। तर देव आपल्याला स्वप्नात येऊन आपल्याला आपली चूक दुरुस्त करण्याची संधी देत आहे। जर तुम्हाला स्वप्नात पैसे दिसले असतील तर हा शुभ संकेत आहे। याचा अर्थ असा आहे की येत्या काळात तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली आणि मजबूत होणार आहे। मित्रांनो, स्वप्नात कधी ओळखीच्या व्यक्तीसोबत तर कधी अनोळखी व्यक्तीसोबत लैंगिक संबंध केल्याचे अर्थ स्वप्नशास्त्रामध्ये सांगितले आहे। चला तर मग ते जाणून घेऊया। जर तुम्ही तुमच्या स्वप्नात एखाद्या अनोळखी चेहऱ्यासोबत संबंध करताना दिसले तर हे काही समस्येचे लक्षण आहे, कारण हे प्रेतबाधा असल्याचे संकेत दाखवते। तसेच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर वाढत चालला आहे असे तुम्ही समजून जा। जर तुम्ही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे, ज्याचा अर्थ असा काढण्यात आला आहे की जर तुम्ही विवाहयोग्य अवस्थेत असाल आणि तुमच्या घरात लग्नाबाबत चर्चा चालू झाली असेल तर तुमचे लवकरच लग्न होईल। जर तुम्ही विवाहयोग्य अवस्थेत नसाल किंवा आधीच विवाहित असाल तर याचा अर्थ देखील असा आहे की लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला धनलाभ होणार आहे। स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या नवविवाहित स्त्रीने स्वप्नामध्ये लैंगिक संभोगाच्या प्रतिमा पाहिल्या तर ते तिच्या दुर्दैवाचे लक्षण असू शकते, कारण लग्नामध्ये एखाद्या मुलीच्या लग्नाच्या वेळी जी हळद लागते तेव्हा नकारात्मक शक्ती जसे भूत प्रेत आकर्षित होण्याची शक्यता वाढते आणि अशा या नकारात्मक शक्ती त्या स्त्रीसोबत लग्नाच्या वेळेस फेरे घेताना तिच्यासोबतच फिरतात आणि स्वतःचे तिच्यासोबत लग्न झाल्याचे समजतात आणि तिच्यासोबतच राहू लागतात। परंतु जर तुम्ही तुमच्या माजी प्रियकर किंवा प्रेयसीसोबत स्वप्नात संबंध केल्याचे पाहत असाल तर स्वप्नशास्त्रानुसार याचे 3 अर्थ काढले गेले आहेत। एक म्हणजे तुमचे तुमच्या माजी प्रियकराशी नाते खूप चांगले होते। दुसरे म्हणजे तुमचे तुमच्या सध्याच्या जोडीदारासोबत मतभेद आहेत आणि तिसरे म्हणजे तुमची गरज आहे जी वर्तमानात पूर्ण होत नसल्याची शक्यता दाखवते। आणि जर स्वप्नात पती पत्नी एकमेकांसोबत संबंध करत असतील तर स्वप्नशास्त्रानुसार पती पत्नी दोघांचे वैवाहिक जीवन खूप चांगले चालले आहे आणि दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनसाथीला खूप प्रेम करत आहात असे संबोधते। स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न ओळखीच्या व्यक्तीसोबत शुक्ल पक्षात पडतात आणि अनोळखी व्यक्तीसोबत कृष्ण पक्षात पडतात। जर तुम्हाला लैंगिक अशुभ स्वप्ने पडत असतील तर त्यावर एक उपाय आहे। चला तर मग तो जाणून घेऊयात। शास्त्रात असे सांगण्यात आले आहे की एक काळा धागा घ्या, त्याला 7 गाठी बांधा आणि त्यावर मोहरीचे तेल लावा आणि रात्री झोपताना हा धागा उशीखाली ठेवून झोपा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या घरातील एका झाडाजवळ नेऊन ठेवा आणि नंतर हाच धागा वाहत्या पाण्यात विसर्जित करा। कदाचित तुम्हाला तुमच्या समस्येचे निराकरण करण्यात हा उपाय नक्की मदत करेल। तर आम्ही आशा करतो की स्वप्नात तुम्हाला देव दिसणे, पैसे दिसणे आणि स्वप्नात लैंगिक संबंध ठेवण्याची कारणे माहिती झाले असतील। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा। आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय श्री कृष्ण। राधे राधे।